नमस्कार मित्रांनो, मी विशाल परदेशी. दिल्ली हादरली, सत्ता हल्ली आणि अखेर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा. पण हा निर्णय खरोखर स्वेच्छेने झाला की राजकीय दबावामुळे? मंडळी, सत्तेच्या कॉरिडॉरमध्ये एक नियम असतो. हो, एक नियम. सत्ता कधीच पराभव मान्य करत नाही. ती प्रत्येक निर्णयाला रणनीतीचं नाव देते. पण जेव्हा रस्त्यावरचा आवाज संसदेच्या भिंतीपर्यंत पोहोचतो ना, जेव्हा विद्यार्थ्यांचा रोष राष्ट्रीय चर्चेचा विषय बनतो ना, आणि जेव्हा सरकारला अचानक मोठा निर्णय घ्यावा लागतो, तेव्हा एकच प्रश्न उभा राहतो. हा निर्णय सरकारचा होता की परिस्थितीने सरकारकडून घेतला? केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा फक्त एका मंत्र्याचा राजीनामा आहे का, की हा सरकारच्या संकट व्यवस्थापनाचा भाग आहे? आज आपण या संपूर्ण प्रकरणाचं राजकीय विश्लेषण करणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. राजीनाम्याच्या मागे नेमकं काय घडलं? एका दिवसात कोणताही केंद्रीय मंत्री राजीनामा देत नाही. त्यामागे घटनांची एक साखळी असते. विद्यार्थ्यांचा वाढता असंतोष, दिल्लीतील आंदोलन, विरोधकांचा हल्लाबोल, संसदेतील गदारोळ, माध्यमांमध्ये सातत्याने होणारी चर्चा आणि त्यानंतर आलेला राजीनामा. मग प्रश्न असा आहे की ही फक्त योगायोगाची मालिका होती, की या सर्व घटनांमुळे सरकारवर दबाव वाढत गेला? सरकार समोर सर्वात मोठं संकट कोणतं होतं? संकट फक्त आंदोलनाचं नव्हतं, संकट होतं विश्वासाचं. कारण कोणत्याही सरकारची खरी ताकद फक्त संसदेतील बहुमत नसते, तर ती जनतेच्या विश्वासावर उभी असते. आणि जेव्हा विद्यार्थ्यांमध्ये असा संदेश जाऊ लागतो की त्यांच्या भविष्याशी संबंधित व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत, तेव्हा सरकारसमोर एक गंभीर राजकीय आणि प्रशासकीय आव्हान उभं राहतं. बरं, सरकारकडे कोणते पर्याय होते? सरकारसमोर 3 मार्ग असू शकत होते. यामध्ये पहिला, आंदोलनाकडे दुर्लक्ष करणं, जे त्यांना शक्य नव्हतं, पण त्यामुळे जनतेचा रोष आणखी वाढू शकला असता जर त्यांनी असं केलं असतं. दुसरा, फक्त आश्वासन देणं, पण ती पुरेशी ठरली नसती, असा विरोधकांचा दावा आहे. आणि तिसरा, एक मोठा प्रतिकात्मक निर्णय घेऊन सरकार उत्तरदायित्व दाखवत असल्याचा संदेश देणं. अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते मंत्र्यांचा राजीनामा अशा संदेशाचा भाग असू शकतो. मात्र सरकार याकडे उत्तरदायित्व आणि परिस्थिती हाताळण्याच्या निर्णयाच्या रूपात पाहते. या सगळ्या परिस्थितीत सर्वात मोठा प्रश्न, तर 1 मिनिट लक्षात घ्या, जर संपूर्ण समस्या एका व्यक्तीमुळे होती तर राजीनाम्यानंतर सर्व प्रश्न संपले का? तर मंडळी, निश्चितपणे नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न अजूनही कायम आहेत. व्यवस्थेतील सुधारणांची अपेक्षा अजूनही आहे. म्हणूनच अनेक तज्ञ म्हणतात की राजीनामा ही कथा संपल्याची नव्हे, तर पुढच्या अध्यायाची, हो, पुढच्या अध्यायाची सुरुवात असते. तर यामध्ये विरोधकांनी लगेच दावा केलाय, हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा विजय. हो, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा विजय. त्यांच्या मते जनदबावामुळे सरकारला निर्णय घ्यावा लागला. हा राजकीय संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. कारण लोकशाहीत जन आंदोलनाला राजकीय रूप मिळणं ही नवीन गोष्ट नाही. बरं, सरकारची रणनीती जर आपण लक्षात घेतली तर आता दुसरी बाजू पाहूया. सरकारने हा निर्णय कसा मांडला? सरकारचा संदेश असा होता की जबाबदारी स्वीकारली जात आहे, प्रशासन आवश्यक पावलं उचलतंय, व्यवस्था सुधारण्यावरती भर दिला जाईल. म्हणजेच सरकारने हा निर्णय संकट व्यवस्थापन आणि उत्तरदायित्वाचा भाग म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला. तर यामध्ये भारतीय राजकारणात एक गोष्ट वारंवार दिसते. ती काय? जेव्हा एखादा मुद्दा राष्ट्रीय पातळीवरती मोठा होतो, तेव्हा सरकारचा पहिला प्रयत्न असतो मुख्य वाद संपवणं किंवा थांबवणं. कारण प्रत्येक दिवसाची नकारात्मक चर्चा जनमतावर परिणाम करू शकते. त्यामुळे अनेकदा मोठे निर्णय केवळ प्रशासनिक नसतात, ते
राजकीय संदेशही देत असतात. तर मंडळी, यातनं लोकशाहीचा एक फार मोठा धडा मिळतो. तो काय? तर या संपूर्ण प्रकरणातून एक मोठा संदेश मिळतो. लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन महत्वाचं असतं, तितकंच महत्वाचं म्हणजे सरकारची उत्तरदायित्व स्वीकारण्याची क्षमता. स्वीकार आहे, पण कोणत्याही घटनेचं मूल्यमापन करताना केवळ राजकीय घोषणांवर नव्हे, तर पुढे प्रत्यक्ष काय बदल होतात यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. आज धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. उद्या नवीन मंत्री येतील. हो, नवीन मंत्री येतील. पण देशाला पडलेला सर्वात मोठा प्रश्न अजूनही तसाच आहे. व्यक्ती बदलली, पण व्यवस्था बदलणार का? विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण होणार का? पारदर्शकता वाढणार का? आणि सर्वात महत्वाचं, हा राजीनामा इतिहासात नैतिक जबाबदारी म्हणून नोंदवला जाईल की जनदबावाच्या परिणामाचा एक टप्पा म्हणून याकडे पाहिलं जाईल? याचं उत्तर आज कुणाकडेही निश्चितपणे नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे, लोकशाहीमध्ये नागरिकांचा आवाज, विद्यार्थ्यांची चिंता आणि सरकारचं उत्तरदायित्व, हो, उत्तरदायित्वाची परीक्षा कधीच संपत नाही, ती सतत सुरू असते. तुमच्या मते हा निर्णय कोणत्या कारणामुळे झाला? नैतिक जबाबदारी, राजकीय रणनीती की वाढत्या जनदबावाला दिलेलं उत्तर? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. आज इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.